अमरावती जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी करूनही 10 दिवस उलटले, मात्र अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवले नाही अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे। अमरावती, तिवसा, नांदगाव, खंडेश्वर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहे। तर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कृषी विभागाने चौकशी समित्या स्थापन केल्या आहे। तर पंचनामे सुरू करण्यात आले असून सोयाबीन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणी करूनही सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। अमरावती, तिवसा, नांदगाव, खंडेश्वर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून आतापर्यंत 200हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कृषी विभागाने संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या आहेत। बाधित शेतकऱ्यांमध्ये पंचनामे सुरू असून सोयाबीन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। आज एकूण 193 मिलीमीटर पाऊस झाला, जो 89% आहे। आता तुम्ही जे विचारलंय बियाणे तक्रारी संदर्भात, तर अमरावती सब डिव्हिजन मधले 5 तालुके, तसेच मोर्शी सब डिव्हिजन मधले 4 तालुक्यांमधून जवळपास 200च्या वर आमच्याकडे बियाणे उगवणीच्या तक्रारी सोयाबीनच्या बाबतीत आलेल्या आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व्हेरायटी असलेले वाण असलेले सोयाबीनचे बियाणे आहे। जे तक्रारी आमच्यापर्यंत कालपर्यंत आल्या आहेत त्याचे पंचनामे तात्काळ आम्ही करायला खाली सूचना दिलेल्या आहे। SDO अंतर्गत कमिटी आहे, त्या कमिटी मार्फत तातडीने काल पण सुद्धा पंचनामे झालेले आहेत। तसेच आज आणि उद्या 2 दिवसात आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू। तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलं। शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अर्चना निस्ताने यांनी दिली। दरम्यान अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाचं एकूण क्षेत्र 6,82,000 हेक्टर असून त्यापैकी सुमारे 75% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 193 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरीही पेरणीनंतरही बियाणे उगवले नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे।